बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा, पुणे आणि अन्य विभागीय कार्यालयाच्या वतीनं राज्यातील विविध मार्गांवरून 550 एसटी बसेस धावणार आहेत. तर सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीनं विविध 9 आगारातून 150 ज्यादा बसेस वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावतील. कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा 2 नोव्हेंबर रोजी साजरा होतोय आणि या सोहळ्याकरता सुमारे 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला जातोय. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं देखील भाविकांना सेवा देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दर्शन रांगेमध्ये पत्राशेड इथे कायमस्वरूपी 4 आणि तात्पुरते 4 असे 8 दर्शन मंडप उभारण्यात आले. उजनी धरण सध्या 110% भरलं असून धरणात 117 टीएमसी पाणी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय. त्यामुळे यंदा शेतीसाठीचं पहिलं आवर्तन 20 जानेवारीनंतर सुटणार आहे. भुसावळ नगरपालिकेसमोर गेल्या 2 दिवसांपासून निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी चर्चेअंती आंदोलकांना मागण्या मंजुरीचं आश्वासन दिल्यानं आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं. लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. मांजरा धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच तेरणा नदीकाठच्या गावांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. आदित्य ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावरून केलेलं प्रेझेंटेशन राजकीय वादात अडकलंय. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. तर निवडणूक आयोगाचे मालक असलेले भाजप उत्तर देत असल्याचा पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. पाहूयात. तुम्ही ठरवायचं आहे की ही वोट चोरी पकडायची आहे की नाही. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. याच्यात कुठला आलाय पप्पूपणा. आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी. माजी मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये सोमवारी मुंबईत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. घर क्रमांक ठीक आहे, पण बाकीचं काय तिथे दिले नाहीये. लोकसभा विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात तब्बल 19,333 मतांची गडबड झाल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला. त्या दाव्यावरून राजकीय घमासान सुरू झालंय. इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. याच्यात कुठला आलाय पप्पूपणा. आता ही मिरची भारतीय जनता पक्षाला का लागावी. याचं उत्तर निवडणूक आयोगाने समोरून येऊन द्यायला पाहिजे. मुंबईत लाखो मतदारांच्या कार्डांवर मतदारांचा फोटोच नाही असा दावा करत आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातला घोळ चव्हाट्यावर मांडला. वरळीत 502 मतदार असे आहेत ज्यांची नावं जवळपास सारखी आहेत. गिरीश गजानन म्हात्रे मतदाराच्या वडिलांचं नाव भांजी पटेल आहे. गौरी गगन गुप्ता, तेजश्री हडकर या महिला मतदारांना पुरुष दाखवण्यात आले. 643 मतदारांचे लिंग चुकीचे दाखवल्याचे पुरावे आदित्य ठाकरेंनी सादर केले. मतदारसंघात 4177 मतदारांचा ठाव ठिकाणा नसल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. 67 मतदार असे आहेत ज्यांच्या घराचा पत्ता फक्त झो झो असा लिहिलाय. तर एकाच खोलीत 38 मतदार दाखवण्यात आले. हा व्हिडिओ प्ले करतो, बघा व्हिडिओ बघा. लाईट बिल आहे बघा. हां ठीक आहे. व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी. किती लोक राहू शकतात त्याच्यात. 2, 4 कोंबून 5, 38 लोक दाखवलेत या घरामध्ये. आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही. आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो. एक सुद्धा ते आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही. आदित्य ठाकरेंनी पुराव्यानिशी हे प्रेझेंटेशन केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रेझेंटेशनवरून जिवारी लागणारी टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत. मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाड़ और चूहा भी नहीं निकला
मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्ला चढवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब मैदानात उतरले. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारलेला असताना भाजप का उत्तर देत आहे असा थेट प्रश्न परबांनी उपस्थित केला. आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला, आम्ही टीका करतोय निवडणूक आयोगावरती, पण त्याचं उत्तर अपेक्षित कोणाकडनं आहे आम्हाला? निवडणूक आयोगाला. उत्तर देतंय कोण? निवडणूक आयोगाचे मालक म्हणजे भाजपा. आम्ही प्रश्न भाजपाला विचारतच नाहीये ना. मतदार यादीतला घोळ विरोधकांकडून पुराव्यानिशी सादर केला जातोय. राहुल गांधींनी सर्वात आधी मतदार याद्यांचा पर्दाफाश केला. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात विरोधकांनी घोळांची मालिका जनतेसमोर मांडली. आता निवडणूक आयोग या घोळावर काय उत्तर देतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. जळगाव जिल्ह्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका पिकांना बसलाय. सोयाबीन, कापूस, मका पिकाचं नुकसान झालंय, तर पपई आणि मोसंबी या फळबागांचं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोन्था चक्रीवादळ अखेर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकलंय. हे वादळ पुढील काही तासात किनाऱ्याजवळील मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जाईल. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. सोनं 4,300 रुपयांनी घसरून 1,18,500 रुपयांवर, तर चांदी 6,500 रुपयांनी घसरून 1,47,000 रुपयांवर आली आहे. म्हाडाच्या पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 4,186 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा पुढील 3 महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रो वापरावी यासाठी बाणेर आणि बालेवाडीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरात महापालिका 4 पार्किंग उभारणार आहे आणि त्यानंतर ते पीएमआरडीएच्या मेट्रोकडे हस्तांतरित करणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी नागपूर जलग्राहक सेवा हे मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. जनगणना 2027च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची म्हणजेच घर यादी आणि घर गणनेची पूर्व चाचणी 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय. जुईनगर येथील नाझमीन काझी या मतदाराचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेनं गंभीर शंका उपस्थित केली आहे. उल्हासनगर महापालिकेचे तब्बल 1,24,00,000 रुपयांचे स्टॉल गेल्या 8 महिन्यांपासून धुळखात पडलेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना स्टॉल वाटप करायचं असल्यानं 8 महिन्यांपासून वाटप रखडलंय. यामुळे महिला बचत गट भाजप आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून दुपारी 4 वाजता ते इंडिया मेरीटाईम वीक 2025 अंतर्गत आयोजित मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत. तसंच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षस्थान देखील ते भूषवणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर इथे होणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे पक्षात नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा समन्वय राखून उद्धव सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असतील. त्यासाठी दोन्ही पक्षांचे नेते रणनीती आखत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बळकटीकरण तसंच राज्यातील अवकाळी पावसाच्या परिस्थितीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेच्या अपेक्षा आणि पक्ष संघटन या सर्व बाबींवर तसंच आवश्यक त्या सूचना देत मार्गदर्शन करण्यात आलं. जळगावच्या नशिराबाद टोल नाक्यावर अमळनेर आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर जाऊन आदळली. या धडकेत बसमधील एक प्रवासी महिला खिडकीतून बाहेर फेकली गेली. ही महिला बसच्या मागील चाकाखाली आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. देहूजवळ मुंबई बंगळुरू हायवेवर सीएनजी ट्रकमधून गॅस गळती झाली. यावेळी चालकानं प्रसंगावधान राखत गळती रोखल्यानं मोठा अनर्थ टळला.